आई तू शांत हो बघू. छानू कशी शांत हो ग, कशी शांत हो. हे ना डोक्यात काहीतरी ठेवून येत ग. मी बोलते बाबांशी. त्याला वाटतं तुझा संसार मी मोडला म्हणे. अगं पण माझा संसार कुठे मोडलाय? शाण्या माणसाला कळेल तर ना. यांना कोण समजावणार? मी समजावे. हे समजावण्यातले नाहीये. ते ओळखते ना त्यानं. असं नाही आई. अगे इतकी वर्ष संसार केलाय मी, चांगलं कळतं. मी बोलते बाबांशी. तुझं ऐकतील आणि समजा तुझं ऐकलं नाही तर मग माझ्याकडे रेल्वेचे रूळ आणि विष घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पण मला विष घ्यायला पण पैसे नाहीयेत माझ्याकडे. नाहीये तेच बरं आहे. आई अगं कशाला असा विचार करतेस तू? नवरा बायको मध्ये भांडणं होत नाहीत का? इतका टोकाचा विचार करण्याची काय गरज आहे? तुझे बाबा ऐकणाऱ्यातले नाहीयेत. तू मला जरा बोलू देशील का त्यांच्याशी? काही उपयोग होईल असंही मला वाटत नाही. त्यांच्या ना डोक्यात माझ्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे आणि मी काहीच केलेलं नाहीये. मग मी काय करू सांग ना. आई तू पिंट्याला पण बोलवून घेतलंयस? पळण्यापूर्वी पोटच्या पोराला भेटायला नको का? आई काहीही चाललंय तुझं आता. ताई काय झालं? मी जीव देणार आहे. झालंय काय पण? तुझे बाबा मला सुखाने जगू देणार नाहीत. पिंट्या तू एक काम कर, तू इथेच थांब आणि हिला कुठेही जाऊ देऊ नकोस, हलू देऊ नकोस. मी बाबांशी बोलते. अगं पण काय झालंय कळेल का? मी सांगते नंतर. तू थांब इथे. मी आलेस, तू बस. आता काय केलंस पुन्हा आई तू?